नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं मी मुळ्याच्या शेंगा घेतला आहे, नीट करून घेतला आहे आणि कांदा घेतला एक चिरून आणि लसूण वाटलेला. तर इथं ही शेंगा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. यात हे धुतलेल्या शेंगा टाकून घ्यायचे आहेत. ह्याला छान असं 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे शेंगाला. ही भाजी खूप छान होते. अशा पद्धतीनं केला तर खूप छान चविष्ट आणि सर्व लहानापासून मोठ्यापासून खातील. इथं भाजत आले आहेत ही शेंगा. ही काढून घ्यायचं आहे एका कशामध्ये तर प्लेटात. त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. मी तर 1.5 पळी तेल घातलं आहे आणि जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे तडतडल्यानंतर लसूण पाकळ्या कुटलेल्या टाकून घ्यायचं आहे. लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मग बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. याला पण 2 ते 3 मिनिट फ्राय करायचं आहे तेलात. इथं मी मसुरीची डाळ भिजू घातलं होतं एक तासाच्या अगोदर. तर इथं डाळ पण छान भिजली आहे. याला तेलात फ्राय करायचं आहे 1 मिनिटभर. हे भाजलेल्या मुळ्याच्या शेंगा टाकून घ्यायचं आहे. याला बी 2 मिनिट छान तेलात फ्राय करायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ. इथं मी अर्धा चमचा टाकला आहे मीठ आणि काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊया. इथं मोठे मोठे शेंगदाण्याचं कूट केलं आहे, हे पण टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे ही भाजी आपली छान शिजेल. त्यावर एक छान छोटं प्लेट झाकून घेऊया एक 3-4 मिनिट. भाजी आपली इथं छान शिजली आहे. खूप चविष्ट लागते ही भाजी मुळ्याची शेंगाची. वर्षातून एकदा येतात ही शेंगा. आवर्जून करा अशी भाजी. भाकरीसोबत तर खूप छान लागते. कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.